प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। MCR न्यूज मराठीला आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पहा। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये भव्य मोर्चा। नांदेड इतो अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये काल भव्य मोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून समाजामध्ये विभागणी निर्माण होऊ नये अशी ठाम भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली। विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या विविध घटकांमध्ये मतभेद आणि सामाजिक दरी निर्माण होण्याची शक्यता असल्याची भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली। उपवर्गीकरणाचा अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसताना भविष्यात असा निर्णय घेऊ नये आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची विभागणी करू नये अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। आरक्षण हा केवळ नोकरी आणि शिक्षणातील लाभाचा विषय नसून सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांचा प्रश्न असल्याचे सांगत आंदोलकांनी शासनाने सर्व संबंधित घटकांची भूमिका विचारात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी केली। मोर्चादरम्यान घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला विरोध नोंदवला। या आंदोलनामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। हेलो तीन नारे द्यायचे, तीन नारे। नाव नामदेव सदाशिवराव फुलपगार, माजी नगरसेवक तथा राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचा प्रदेश महासचिव। या उपवर्गीकरणाच्या संदर्भात माझा समाज या 4 जिल्ह्यातून अर्थात मराठवाड्यातून या ठिकाणी जमलेला आहे। या उपवर्गीकरणाला आमचा सरळ विरोध आहे, कारण महाराष्ट्र शासनानं एका जातीला हाताशी धरून हा उपवर्गीकरणाचा डाव रचलेला आहे। का त्याला एकच जात प्यारी आहे का? एकच जात मतदान करते का? बाकीचे 58 जातीचे लोक मतदान करत नाही का? आणि एक जात नसून इथं आम्ही कार्यक्रम म्हणजे या मोर्चामध्ये मातंग समाजाची हलकी वाजली आणि मातंग समाज या ठिकाणी कमीत कमी 50,000 लोकसंख्येच्या वर या मोर्चामध्ये सहभागी आहे। आणि या मोर्चामध्ये ढोर समाज सुद्धा जवळपास 15,000 ते 20,000 लोकसंख्येनं या ठिकाणी जमलेला आहे। एवढंच नव्हे तर या मोर्चाचं नेतृत्व या सर्व आंबेडकर चळवळीतील जी समिती आहे त्या समितीने केलं आहे। कोणा एकल्याला याचं श्रेय जात नाही, कारण हे सर्वांनी मिळून केलेलं काम आहे। आणि याचं श्रेय 58 नाही तर 59 जातीला जातं, कारण 59 जातीचे सदस्य या ठिकाणी आहेत। शासनानं हा घातलेला घाट हा चुकीचा आहे आणि हा आम्ही हाणून पाडणार आहोत। म्हणून मराठवाड्यातून राष्ट्रीय ढोर समाज हा मोठ्या पद्धतीने उपस्थित झालेला आहे आणि आम्ही या ठिकाणी एक नाराही दिलेला आहे की आम्ही ढोर संविधानवादी नका करू इथली विभागणी। तर अशा स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। म्हणून मला या ठिकाणी एकच सांगायचंय, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है। हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है। जय भीम, जय संविधान, जय कक्कया, जय रविदास। धन्यवाद। मोर्चा निघालेला आहे, काय भूमिका मागणी आहे?
मागे नांदेड इथे हा महाप्रचंड मोर्चा निघाला. सर्व निघूनच्या जाती राजे ऐके उपस्थित होत्या. सरकार जो त्याच्या विरुद्ध हा जन आक्रोश या इथे उमटला होता आणि त्यामुळे सरकारला आमचं सांगणं आहे, खास मुख्यमंत्र्यांना जे सतत येणार अशा पद्धतीच्या घोषणा करतायत. घोष मी आहो इथे धर्मेंद्रचा राजीनामा झालेला आहे दिल्लीत, तिथे महाराष्ट्रात देवेंद्रचा व्हायचा नसेल घोष शाखा आहे की धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने मोठे आंदोलन केलं होतं, म्हणजे सातत्य होते, ते हटले नव्हते. मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील असं झालं की ते हटले नाही. मग असं सातत्यपूर्ण आंदोलन होणार आहे का? होय, सातत्यपूर्ण आंदोलन जवळजवळ 10 मोर्चे म्हणजे आतापर्यंत झालेले आहे. आता उद्या माझा पहिला मोर्चा आहे, परवा अंबेजोगाईला, परवा संभाजीनगरला कंटिन्युअस जिल्हा आणि तालुकावार मोर्चे, विधानसभा हिवाळी अधिवेशन चालू होईल मोर्चे चालू राहतील आणि त्यानंतर विधानसभेला आम्ही घेराव घालणार आहोत. राज गावडे, मी मुखेड तालुक्यातला आहे. मला या मोर्चाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की माझं या उपवर्गीकरणाला 100% नाही 120% विरोध आहे. आणि हे उपवर्गीकरणाचा मुद्दा फक्त आणि फक्त या 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी जातीवरती सरकारने करत आहे. मी स्वतःचा विषय सांगतो, मी 2016ला SRPF गट क्रमांक 12ला हिंगोलीला नोकरीला लागलो होतो. तिथं जातीयता झाली आणि त्या ठिकाणी भरतीमध्ये फ्रॉड झाला. अजूनही मला या ठिकाणी न्याय भेटलेला नाही. तर आरक्षणाचा फायदा मला अजूनही बी झाला नाही. तर देवेंद्र फडणवीस हे अबकड करून कोणता फायदा करणार आहे का? तर अबकडातून मातंग समाजाच्या नवतरुणाला किंवा शिकलेल्या लेकराला कुठला फायदा होणार आहे? आज घडीला मी या ठिकाणी मला आरक्षण देऊन सुद्धा या ठिकाणी जातीयतेचा मी शिकारी झालेला आहोत. 2016ला मी SRPF लागून सुद्धा मी घरी आहोत. भरपूर कार्यालयाच्या ठिकाणी मी फिरत आहोत, तर सुद्धा मला त्या आरक्षणाचा फायदा या लोकांनी जातीवादी सरकारनं होऊ दिला नाही. आणि या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसचं सरकार कोणता फायदा या मातंग समाजाचा करणार आहे? तर भटकलेल्या समाजाला मला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ नका, विभागले जाऊ नका. हे संघर्ष करण्याची काळ आहे. जातीयतेचं हे सरकार आहे. या जातीयते सरकारला आपण निडरपणाने लढलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी एकी दाखवले पाहिजे. मला या मोर्चाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. आणि या मोर्चाच्या माध्यमातून मला एवढंही सांगायचं आहे की मला देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मला या SRPF हिंगोली गट क्रमांक 12च्या सर्व कर्मचाऱ्याला खबरदारी करून मला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं कृपा करावे. आणि माझ्यासुद्धा SP ला या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्याकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या मला झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून दिलं पाहिजे. तेव्हाच या मला आरक्षणाचा फायदा समजला जाईल. आणि 100 नाही 120% मी पहिले म्हणलो, आताही म्हणालो, या अबकडाला माझा 100% विरोध. RSSच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी मातंग समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून मातंग समाजाचं डोकं खराब केलं आणि आरक्षणाच्या वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. आज बहुसंख्य मातंग समाज हा आमच्या सोबत आहे. आजच्या या मोर्चामध्ये बहुसंख्य मातंग समाज आमच्यासोबत होता. आम्ही हिरिहिरीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नारे देत मोर्चामध्ये सहभागी झालोत. आम्हाला उपवर्गीकरण नको आहे. एकंदरीतच मातंग समाजाला सुद्धा उपवर्गीकरण नको आहे. परंतु फडणवीस सरकार, मला माहित नाही काय त्यांचा अजेंडा आहे. मला वाटते त्यांना पूर्ण आरक्षणच रद्द करायचं आहे. म्हणून काही लोकांना हाताची धरून त्यांनी हा घाट घातलेला आहे. आजचा नांदेडचा मोर्चा म्हणजे त्या फडणवीस सरकारच्या म्हणजे एक छपराखुदी त्यांना एवढा मोठा मोर्चा होता. बहुसंख्य लोकांनी या मोर्चासाठी प्रयत्न केले, मेहनत घेतले. सर्वच्या सर्व 58 जातीच्या सर्व लोकप्रतिनिधींचे आम्ही आभार व्यक्त करतो. मी अण्णासाहेब जाहिरे जुन्नेकर, अखिल भारतीय होलार समाज समितीचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधी महामोर्चाला या ठिकाणी मुखेड तालुका नांदेड जिल्ह्यासह आमचा होलार समाज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एवढंच सांगणं आहे की संविधानाच्या नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 59 जातीला जे काही 13% आरक्षण दिलं, या आरक्षणाचं उपवर्गीकरण किंवा तुकडे होऊ देऊ नये. आणि तुकडे जर झाल्यास आम्ही त्याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र असा लढाई लढू रस्त्यावरती आणि या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधामध्ये आमचा समाज आहे, राहील असं या ठिकाणी. सांगायला गेलं तर 9 ऑगस्ट रोजी मोर्चा होत आहे. आमच्या आज 2 महिन्यापासून मोर्चाचे आंबेडकरी चळवळीतले तरुण पोरं व ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीमधले काम करत होते.
तर बऱ्याच दिवसापासून हा मोर्चा काढायचा समन्यांचं एक ध्येय होतं. त्याच्यासाठी हा मोर्चा भव्य दिव्य मोर्चा झाला यशस्वी. या मोर्चानं बी या मनुवादी सरकारला जर जाग आला नाही तर येणाऱ्या काळात याच्यावर मोठमोठे आंदोलनं होतात. उपवर्गीकरणाचा जे काय विषय जे काय डाव या मनुवादी सरकारनं घातलेला हा या महाराष्ट्रामध्ये 59 जातीला फोडण्यासाठी हा जर डाव जाग्यावर थांबवण्यात आला नाही तर आंबेडकरी चळवळीतर्फे मोठे आंदोलन होते, मोठे सुरू होतात आंदोलन. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.